शिंदेंच्या बैठकीमध्ये गिरणी कामगारांच्या मागण्यांवरती तोडगा। शेलू वांगणीत घर नको असलेल्या अर्जदारांना मुंबईत घर मिळणार, बैठकीत आश्वासन। बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेला राज ठाकरेंचा पाठिंबा। 2 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या कडूंच्या आंदोलनात मनसैनिक सहभागी होणार, बाळा नांदगावकरांची माहिती। हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ॲक्शन प्लॅन तयार। पायाभूत सुविधा मेट्रोची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा। फडणवीसांच्या सूचना। पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती। परमवीर सिंह यांना खंडणी प्रकरणामध्ये सीबीआयकडून क्लीन चिट। सिंह आणि इतर पोलिसांवर 5 गुन्हे दाखल असल्याचं स्पष्टीकरण। तपासात मंत्री शिरसाटांना नोटीस। दुसरीकडे शिंदे दिल्लीत गेल्यानं चर्चांना उधाण। शिंदेंनी बडे नेते आणि वकिलांच्या भेटी घेतल्याची चर्चा, तर सरकारमधील गँगवॉरची कहाणी सांगितली असेल, पटोलेंचा शिंदेंना टोला। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस, तर मी काही गैर केलेलं नाही, नोटीसीला उत्तर देणार, शिरसाटांची प्रतिक्रिया। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर। या कायद्याअंतर्गत सरकार विरोधात बोलणाऱ्यांना अटक करणार नाही, विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार, काय बोलणार याकडे लक्ष। पटक पटक के मारेंगे आजही बोलतो भाजपचे खासदार निशिकांत दुबे। पुन्हा बरळले तर ठाकरे बंधूंनी अंबानींना मराठी बोलायला लावावं, दुबेंचं आव्हान।